म्हणजे फारच, पण बऱ्याच लोकांनी त्या विषयावर बोलल्यामुळे मी काही जास्त त्याच्यात बोलत नाही. फक्त एकच सांगतो, अजितदादांबद्दल बोलत असताना बऱ्याच लोकांना काही गैरसमज सुद्धा होते. दादांचा स्वभाव खूप कडक आहे असं लोक म्हणायचे, पण मगाशी जसं उदाहरण दिलं, दादा एका फणसासारखे होते, बाहेरून एकदम कडक पण आतून एकदम गोड, तसा त्यांचा तिथं स्वभाव असायचा. पण काही स्वार्थी व्यक्तिगत विषय घेऊन, बेकायदेशीर विषय घेऊन येणाऱ्या लोकांबद्दल मात्र ते चीड करायचे. पण एखादा सामान्य व्यक्ती त्यांच्याकडे आला तर लगेचच्या लगेच तिथं काम आपल्याला कसं करून घेता येईल याचं प्राधान्य ते नेहमी त्या ठिकाणी देत असायचं. त्याच्याच बरोबर असे काही जण म्हणायचे की त्यांना राजकारण सोडून दुसऱ्या कशातच रस नाही, पण एखादे चांगले चित्र असेल, चांगली कलाकृती असेल तर नक्कीच त्याला त्या ठिकाणी ते वेळ द्यायचे. चांगली गाणी, जुनी गाणी ही गाण्यास गायला, ऐकायला त्यांना त्या ठिकाणी आवडायचं. त्याच्याच बरोबर त्यांना पिक्चर बघायला सुद्धा आवडायचं. पण बहुतांश पिक्चर त्यांचे ते आवडकीचे जे होते ते सर्व जुने पिक्चर होते. खरं तर मी मध्ये त्यांना विनंती केली होती की केजीएफ पिक्चर हे तुम्ही बघा, रॉकी भाई, कारण की एका प्रचारामध्ये मी कुठेतरी बोलून गेलो, आजचे रॉकी भाई कोण आहेत राजकारणात, ते तर दादा आहेत. तर दादा म्हणले हा कसला पिक्चर तू काढला. म्हणलं दादा, जेव्हा प्रचार होईल, आपण पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत येऊ, त्यानंतर आपण दोघं एकत्रित बसून तो पिक्चर बघू. पण ते स्वप्न माझं जे कुठलं छोटं असेल ते त्या ठिकाणी काही पूर्ण होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादांची दुसरी बाजू, जेव्हा केव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो तेव्हा ते मनापासून त्या कार्यकर्त्याला मदत करत असेल. आपण एखाद्या पदावर असलो काय नसलो काय, लोक जेव्हा अडचणीत असायची त्या लोकांना सुद्धा तिथं मदत ते सातत्याने त्या ठिकाणी करत होते. 2005 साली मांढरादेवी दुर्घटनेतील चेंगराचेंगरीत सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला. अजितदादा लगेचच्या लगेच तिथं गेले. जी काय मदत आपल्याला शासनाकडनं, प्रशासनाकडनं आणि व्यक्तिगत करता येईल ती मदत तिथे असणाऱ्या लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना तिथं केली. अध्यक्ष महोदय, पक्ष संघटना बांधणीमध्ये सुद्धा त्यांचं खूप मनापासूनचं लक्ष तिथं असायचं. कार्यकर्त्याला काय लागतं, कसं लागतं, त्यांना मदत कशी आपल्याला करता येईल. त्याच्याच बरोबर तरुणांना राजकारणाकडे आकर्षित करणं हे काय सहसा सगळ्यांना जमतं असं नाही, पण दादांच्या अवतीभोवती हे युवा कार्यकर्ते सातत्याने असायचे. अनेक युवा कार्यकर्त्यांना त्यांनी राजकारणामध्ये संधी दिली, आमदार बनवलं, आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्री बनवलं. त्यामुळे नवीन कार्यकर्त्याला ताकद देणं हे दादांना खूप मनापासून त्या ठिकाणी माहीत होतं आणि त्यांची ती आवड असायची. निवडणूक कशी लढवावी, कुणाला उमेदवारी द्यावी, कुणाच्या बंडखोरीला छुपा आशीर्वाद द्यावा, सत्तेची मोठ कशी बांधावी, सत्ता कशी मिळवावी, सत्ता कशी टिकवावी आणि सत्ता कशी गाजवावी, हे अजितदादांकडनं आपण सर्वजण शिकू शकतो. अध्यक्ष महोदय, खरं तर दादा जे काम मिळेल ते आपण करायचं. एखादा व्यक्ती आला, त्याला काम सांगितलं, दादांचा मूड जर खराब असेल तर मग चुकून दादा जर त्याच्यावर चिडले तर 5-10 मिनिटांनी परत एकदा ते फोन करायचे, बाबा तुझं काम काय होतं, आणि लगेच ते काम तिथं करून दाखवायचे. पण त्यांना कुठेही इल्लीगल, बेकायदेशीर काम हे कधीच आवडत नसायचं. त्याच्याच बरोबर संघटनेसाठी सुद्धा त्यांनी खूप मनापासून वेळ दिला. जेव्हा ते मुंबईत असायचे, गुरुवारी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ते बसून असायचे. त्यानंतर शनिवार आणि रविवार हा बारामती आणि पुण्यासाठी असायचा. मुंबईत जेव्हा अजित काका तिथं बसलेले असायचे, चुकून एखादा बारामतीचा कार्यकर्ता जर मुंबईत आला तर प्रेमाने त्याला सांगायचे, जेव्हा मी बारामतीत असेल तेव्हा तू तिथे ये, आता इथं येऊ नको, महत्वाचं काम असेल तर मी इथं करतो, थोड्या दिवस तू थांबायला काय तुला काय हरकत नाही. त्यामुळे वेळेचं योग्य असं नियोजन, समजा एखादी बैठकीची वेळ त्यांनी दिली असेल सकाळी 7ची तर 7ला बैठक चालू व्हायची, 7 ते 10 मिनिटाचा वेळ असेल तर 10ला ती संपायची म्हणजे संपायची. तिथं जाऊन उगाच दुसऱ्या गोष्टी बोलून चालत नसायचं. काम काय, अधिकाऱ्याला विचारायचे, होऊ शकतं का, होऊ शकत असेल तर कसं होणार, करायचं असेल तर कसं होणार, किती दिवसात होणार. म्हणजे एवढ्या कमी वेळात, म्हणजे आपण मंत्र्यांकडे जर आज बघितलं आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघितलं तर दादा एकुलता एक कदाचित मंत्री असा असेल की त्यांनी दिवसा 30 ते 40 बैठका घेतल्या असेल, वेळेत का तिथं संपवल्या असतील. आणि दादाने एक वेगळा पायंडा या राजकारणामध्ये काढला होता. सहसा आपण जर बघितलं तर बरेच नेते हे तोंडावर आपल्याला गोड बोलतात पण नंतर ते काम कधी होत नसतं. पण दादाने एक नवीन पायंडा सुरू केला होता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. होणार असेल तर लगेच सांगायचं करतो,
फोन लावणार आणि होणार नसेल तर होणार नाही. त्यामुळे लोकांचा वेळ सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाचायचा. त्याच्याचबरोबर मंत्री म्हणून जे सिंचन क्षेत्रातलं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केली. विदर्भासाठी, मराठवाड्यासाठी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र यासाठी त्यांनी तिथं काम केलं. पाणी पुरवठा मंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केली. अर्थमंत्री म्हणून तर एकदम शिस्तीचे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची तिथं ओळख आहे. 11 वेळा त्यांनी बजेट तिथं सादर केलं आणि ते करत असताना काटकसरीने आपल्याला राज्याची तिजोरी ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं नियोजन करता येईल हे दादांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं. कोरोना काळामध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा योग्य असं नियोजन करून या महाराष्ट्राचं जे आर्थिक घडी आहे ती त्या ठिकाणी बसवलेली आपण सर्वांनी तिथं बघितली. जिल्हा नियोजन समितीला भरघोस निधी दिला. आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आणि ह्या सर्व गोष्टींमुळे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत त्या ठिकाणी झाली. त्याच्याचबरोबर ऊर्जा मंत्री असताना सुद्धा त्यांनी अशी कधी परिस्थिती आणली नाही की आपल्याला ट्रान्सफॉर्मर पाहिजे, आपल्याला त्या ठिकाणी डीपी पाहिजे आणि डीपी तो एमएसईबीकडे नाहीये. तिथं एवढं पैशाचं नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यामुळे कोणालाही कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण झाली नाही. त्याच्याचबरोबर महावितरण, महापरेषण आणि महाजेनको या तिन्ही कंपन्या आर्थिक दृष्टिकोनातून सबलीकरणाकडे दादांनी त्या ठिकाणी नेला. क्रीडा क्षेत्रात तर त्यांचं काम मोठंच आहे. पण मला फक्त एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की दादांबरोबर असताना जेव्हा दादांवर बिनाबुडाचे त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जायचे तेव्हा दादांना खूप मोठ्या प्रमाणात वाईट वाटायचं. जनतेच्या विकासाचं राजकारण करत असताना दादांवर नको नको ते आरोप झाले. ज्या दादांनी आयुष्यभर स्वच्छतेचा अग्र धरला त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही.